भाईंदर पूर्व येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित BLA-2 प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले। गोडदेव नाका येथील मंगलमूर्ती हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात शिवसेनेचा 60वा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला। यावेळी BLA-2 कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। 146 विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी मतदार नोंदणी या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। प्रभाग 2, 3, 4, 5, 10 आणि 11 मधील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शहर प्रमुख सचिन मांजरेकर, मनोज राणे, पूजा आमगावकर, सुनीला शर्मा आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। नेमकं ह्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं त्यांचं जाणून घेऊ प्रतिक्रिया। या ठिकाणी चव्हाण सरांनी तर पूर्णपणे शाश्वती दिलेली आहे की ज्या प्रकारे ते आता नवीन घरभेटीची जी नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्यात मॅपिंग आता घरोघरी जाऊन जी होणार आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली बिल्डिंगचं नाव, घराचं नाव, घराचा पत्ता, त्याचा रूम नंबर आणि तो योग्य तो मतदार याचं व्यवस्थित त्या ठिकाणी पुनर्विलोकन केलं जाईल। त्यामुळे कुठेही प्रकारे आपण जास्तीत जास्त प्रमाणात जो घोळ आणि गोंगळ मतदान ज्या ठिकाणी सापडत होतं ते सगळं आता कुठेतरी बंद होईल याची खात्री आता आम्हाला आहे। जे आज प्रशिक्षण झालं त्यात आम्हा सर्व BLA-2च्या पूर्ण टीमला त्याची खात्री मिळालेली आहे की याच्या पुढे जे नियोजन असेल ते सूत्रबद्ध असेल। 100% कारण BLA-2 प्रत्येक शिवसेनेचा सक्रिय आहे। BLA सोबत ते आता घरभेटीसाठी स्वतः त्या ठिकाणी जातील आणि ज्या ज्या अडचणी BLA येणार आहेत मतदार शोधताना, मतदाराचं घर शोधताना त्या सर्व ठिकाणी शिवसेनेच्या वतीने, शाखेच्या वतीने, BLA-2च्या वतीने पूर्णपणे सहयोग केला जाईल। 100% फरक पडेल साहेब, कारण हा मतदार यादीमधला जो घोळ आहे हा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्याचबरोबर जे निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी असतात यांच्याशी जर व्यवस्थित कोऑर्डिनेशन असेल तर मला वाटतं 100% ह्या मतदार यादी ही स्वच्छ केली जाईल आणि त्या सुसूत्रीकरण त्या मतदार यादीमध्ये येईल आणि जो निवडणुकीपूर्वी जो गोंधळ निर्माण असतो मतदारांमध्ये आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तो गोंधळ कुठेतरी मला वाटतं कमी होईल आणि जास्तीत जास्त मतदान हे त्या निवडणुकीमध्ये होईल। आणि त्यासाठी आज आम्ही जे शिवसेनेच्या वतीने भाईंदर विभागाच्या वतीने जे शिबिर लावलं होतं प्रशिक्षण शिबिर त्याला भरभरून प्रतिसाद आमच्या BLA-2ने दिलेला आहे आणि जे चव्हाण साहेब मतमोजणी केंद्र जे 146 ओळा माजीवाड्याचे आलेले होते त्यांनी एकदम सुंदर आणि सोप्या भाषेत आमच्या BLA-2नं मार्गदर्शन केलेलं आहे। मला विश्वास आहे की यापुढे ज्या मतदार याद्या येतील त्या एकदम स्वच्छ, सुंदर आणि सुटसुटीत असतील। SRAचा जो कार्यक्रम चालू झालेला आहे त्याचा दुसरा टप्पा आज चालू झालेला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे शिवसेनेच्या माध्यमातून SRAचे BLA शिवसेनेचे जवळजवळ पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि BLAला जो मॅपिंगचा जो विषय आहे त्या विषयाला पूर्णपणे प्रयत्न आहेत की 100% मॅपिंग व्हावं। यासाठी आमचा आजची सभा आयोजित केली होती। या सभेमध्ये माननीय जी राजेंद्र चव्हाण साहेब आहेत ते SRAचे प्रमुख आहेत त्यांना बोलून आमचे जे BLA आहेत BLAला त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे जेणेकरून या शहरामधील एकही मतदार मॅपिंगपासून वंचित राहणार नाही। यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि शासनाचे जे कार्यक्रम आहे मॅपिंगचा त्या मॅपिंगला आम्ही पूर्णतोपरी सहकार्य करणार आहोत। आणि हा जो पूर्ण एकंदर कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये एकंदर येणाऱ्या अडचणी त्यांच्या BLAला आणि BLOला ज्या अडचणी आहेत घरभेटीच्या माध्यमातून किंवा मॅपिंगच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचा उहापोह आता आजच्या सभेमध्ये केलेला आहे आणि खरोखर चांगली सभा झाली, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी मोहीम आहे की आदर्श मतदार यादी आणि प्रत्येकाचं नाव मतदार यादीमध्ये असायला पाहिजे। बोगस नावं आणि जी दोबारा नावं आहेत, मयत नावं आहेत ती मतदार यादीतून जी फुगलेली यादी आहे ती यादी कशी आदर्श यादी होईल असा जो राज्य शासन निवडणूक आयोगाचा जो प्रयत्न आहे, जो कार्यक्रम आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून BLAच्या माध्यमातून तो आम्ही पूर्ण करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत। याही पुढे जो कार्यक्रम जो शासन देईल, जो निवडणूक आयोग देईल त्याला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत असं आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि ते आम्ही पूर्ण करण्यास कटिबद्ध